नमस्कार. जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन NGO या संस्थेचे आज 19/12/2025 रोजी आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व कोर कमिटी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून मी कोल्हापूरहून नाशिकला आलो असताना माझी भेट घेतली. मला भेटण्यासाठी आलेत आणि कोर कमिटी या सर्व लोकांचं मी आभार मानतो. तसेच योद्धा संघटना वाढीसाठी आम्ही सर्व पदाधिकारी चर्चा केली. संघटनेसाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात त्यांचे आभार मानले आणि इथून पुढेही अशी संघटना मोठ्या प्रमाणात चालू राहणार याची ग्वाही देऊन जे लोक या योद्धा संघटनेच्या माध्यमातून काम करतात त्यांना भरपूर फायदा करून देण्याचं नियोजन माननीय संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी दंडगवाळ, उपाध्यक्ष सुधीर बोरसर आणि हरीश चव्हाण साहेब आणि यांच्याबरोबर असणारी सर्व कोर कमिटीची टीम, सर्वांची नावं घेऊ शकत नाही थोडं वेळेचं बंधन असल्यामुळं. तर मी सर्वांचं, नाशिककरांचं आणि योद्धा संघटनेच्या माध्यमातून काम करतात त्यांच्या सर्वांचं आभार मानतो. मी सर्वांना शुभेच्छाही देतो. माझ्याबद्दल 4 शब्द त्यांनी मला बोलले, येऊन भेटले, त्याबद्दल खूप खूप आभार आहोत. सरांनी पुष्पगुच्छ देण्यापेक्षा छान पद्धतीचा नाशिकचा वैभवशाली असणारा हा फराळ मला दिलेला आहे. मी त्यांचं खरंच आभार मानतो. असंच सहकार्य सर्वांचं राहू दे, प्रेम राहू दे, ही सदिच्छा. जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. आणि आपल्या ड्रायव्हर लोकांच्या मदतीचं कार्य हे कुठंच थांबलं नाही पाहिजे. चालूच ठेवलं पाहिजे. आपला ड्रायव्हर जो बांधव आहे तो कुठंच अडचणीत आला नाही पाहिजे. एवढीच जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक. योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनच्या वाढीसाठी नाशिकमध्ये कोर कमिटी बैठक. नाशिक. योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किरण पाटील मामा यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगव्हाळ, उपाध्यक्ष सुधीर पोळ, संघटना अध्यक्ष दिनेश भाऊ साळवे, महाराष्ट्र उपसचिव श्री मोहन काळे साहेब आणि महाराष्ट्र संघटक हरीश चव्हाण यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट घेतली. ही भेट संस्थेच्या वाढीच्या उद्देशाने आयोजित कोर कमिटी बैठकीत झाली. कोर कमिटी बैठकीचे स्वरूप. संस्थेच्या महाराष्ट्र राज्यातील विस्तारासाठी नाशिक येथे कोर कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष श्री किरण पाटील मामा, संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगव्हाळ, संस्था उपाध्यक्ष सुधीर पोळ, महाराष्ट्र संघटक हरीश चव्हाण, संघटना अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत फाउंडेशनच्या भविष्यकालीन योजना आणि वाढीवर चर्चा झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र आणि उद्देश्य. योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन हे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून भारतभर कार्यरत आहे. ही संस्था वाहन चालक आणि मालकांच्या कल्याणासाठी कार्य करते. कोर कमिटी बैठकीमुळे संस्थेच्या वाढीला गती मिळेल असे अपेक्षित आहे. या बैठकीमुळे फाउंडेशनच्या राज्यस्तरीय उपक्रमांना अधिक बळकटी मिळेल आणि वाहन क्षेत्रातील सेवाभावी कार्य विस्तारेल. संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात नवीन उपक्रम राबवण्याची शक्यता आहे. योद्धा एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी हरीश चव्हाण, नाशिक.